मार्कळवाडीमध्ये आज होणारं मतदान आंदोलन मतदान न घेताच रद्द करण्यात आलेलं आहे। इथे मतपत्रिकेच्या द्वारे मतदान आंदोलन होत होतं, पण प्रशासनाच्या दबावामुळे निर्णय घेतल्याचं उत्तम जानकर यांनी इथे स्पष्ट केलंय। प्रशासनाच्या दबावामुळे थांबण्याचा निर्णय आपण घेतोय। मार्कळवाडीतलं मतदान आंदोलन थांबवलंय असं उत्तम जानकर यांनी सांगितलं। या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथं सगळा केलेला प्लॅन आहे। त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्याबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतलेला आहे। आम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये प्रांत कार्यालय असेल किंवा अजून जिथं सुयोग्य न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ताकदीनं एक 25 ते 50 हजार लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगापर्यंत, या न्यायव्यवस्थेपर्यंत, या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा ताकदीनं प्रयत्न करू। या सगळ्या संदर्भात मार्कळवाडी इथं मतपत्रिकेवरती मतदान घेण्याचा हा प्रकार हा रणजितसिंह मोहिते पाटील यांचं षडयंत्र आहे असा दावा माळशिरसचे पराभूत भाजप उमेदवार राम सातपुते यांनी केलाय। तसंच उत्तम जानकर फक्त प्यादा आहेत असंही त्यांनी म्हटलं। मार्कळवाडीचं महानाट्य थोड्या वेळापूर्वी संपलेलं आहे। आपल्यासोबत भाजपचे तिथून पराभूत झालेले माजी आमदार राम सातपुते आहेत। तुमची जी मतं पडलेली आहेत ती त्यांची मतं आहेत, ती मशीनमधनं डबल होऊन बाहेर येत होत्या असा आरोप जानकरांनी केलेला आहे। नाही, मुळात हा एक बेअक्कलपणा आहे। जे षडयंत्र आज मार्कळवाडीमध्ये रणजितसिंह मोहिते पाटलांनी रचलं हा तमाशा होता। रणजितसिंह मोहिते पाटलांनी उत्तम जानकरला प्यादं बनवून जे षडयंत्र रचलं त्याला आज मार्कळवाडीच्या जनतेने उत्तर दिलं। आज मार्कळवाडीची जनता मतदानाला गेली नाही। जी उत्तम जानकर भाषा बोलत होते ही भाषा उत्तम जानकरची नव्हती, तर रणजितसिंह मोहिते पाटलाची भाषा उत्तम जानकरच्या तोंडात होती। त्याच्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलांनी जे षडयंत्र ईव्हीएमला बदनाम करायचं, भाजपला बदनाम करायचं रचलं होतं त्याला उत्तर मार्कळवाडीच्या जनतेने आज दिलेलं आहे। तसं तर पाहायला गेलं तर त्यांचा आरोप आहे पोलिसांनी जी दबाव टाकला त्यामुळे मार्कळवाडीचे लोक मतदानाला बाहेर पडू शकलेले नाहीत। पोलिसांच्या दबावामुळे, प्रशासनाच्या दबावामुळे इथलं मतदान होऊ शकलं नाही। मुळात हे नॉन कॉन्स्टिट्युशनल आहे, हे घटनाबाह्य आहे। अशा पद्धतीने तुम्ही मतदान घेऊ शकत नाही। जर घ्यायचंच असेल तर माझी विनंती प्रशासनाला आहे की प्रशासनाने बॅलेटवर वोटिंग त्या गावात घेतलं पाहिजे। मुळात यांचे गावगुंड त्या गावातल्या गोरगरीब जनतेला धमक्या देत आहेत। तिथं असणाऱ्या एका दलित समाजाच्या कार्यकर्त्याला काल शिव्या दिल्या। अशा पद्धतीने चालेल का? मोहिते पाटील हे आता बिथरलेले आहेत आणि मोहिते पाटील हे षडयंत्र रचतायत। मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, बावनकुळे साहेबांना आणि अमितभाई शहा साहेबांना मी विनंती करतो की रणजितसिंह मोहिते पाटील जे षडयंत्र रचतायत एक फेक नरेटिव्ह सेट करायचा की कशा पद्धतीने ईव्हीएम आहे, ईव्हीएमवर आरोप करायचे आणि एक नरेटिव्ह स्टेट लेवलला सेट करायचा प्रयत्न रणजितसिंह मोहिते पाटलांच्या लोकांनी, रणजितसिंह मोहिते पाटलांनी केला। परंतु मार्कळवाडीच्या जनतेने आज त्याला उत्तर दिलं। येत्या काळामध्ये याची गंभीर दखल पक्ष घेईल असा मला विश्वास आहे। मला उत्तम जानकरने त्या ठिकाणी फेरनिवडणुकीची तयारी सुरू करावी। येत्या 6 महिन्यामध्ये त्यांचा जातीचा दाखला संकल्प डोळस उडवतायत आणि मोहिते पाटलांनी सुरू केलेला आहे कार्यक्रम लावायला। त्याच्यामुळे उत्तम जानकरनी मार्कळवाडीची तयारी करू नये। आता तालुक्याच्या निवडणुकीची तयारी करावी। येत्या काळामध्ये माळशिरस तालुक्यातली जनता ह्या रणजितसिंह मोहिते पाटलाच्या फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर दिलं हा मला विश्वास आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।